जय श्रीकृष्ण असताना हा चॅनल आपण पहिल्या वेळेस पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या दोस्तांना नातेवाईकांना शेअर करा. आपण आज चौथ्या अध्यायाचा 10वा श्लोक पाहणार आहोत. वितराग भय क्रोधा मन्मना मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा हुता मद्भावमागताः. वितराग भय क्रोधः. परमार्थाशी विमुख झाल्याने नाशवान पदार्थाविषयी आसक्ती निर्माण होते. आसक्तीने मग प्राप्त वस्तूविषयी ममता होते आणि आप्ताविषयी कामना उत्पन्न होते. आसक्ती असणाऱ्या पदार्थाची प्राप्ती झाल्यावर ते तर लोभ निर्माण होतो, परंतु त्याच्या प्राप्तीत बाधा झाल्यास क्रोध उत्पन्न होतो. जर बाधा करणारी व्यक्ती आपल्यापेक्षा अधिक बलवान असेल आणि आपल्या आवाक्यात नसेल तर प्रसंगी आपले अनिष्ट करील अशा शक्यता वाटत असेल तर भय निर्माण होते. अशा प्रकारे नाशवान पदार्थांच्या आसक्तीनेच भय, क्रोध, लोभ, ममता, कामना इत्यादी सर्व दोषांची उत्पत्ती होत असते. राग नष्ट झाल्यावर हे सर्व दोष समाप्त होतात. पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी न समजता दुसऱ्यांचे दुसऱ्यासाठी समजून त्यांची सेवा केल्याने आसक्ती समाप्त होते. कारण वास्तविक पदार्थ आणि क्रियेशी आपला संबंध नाही. आपले स्वतःचे कोणतेही प्रयोजन नसतानासुद्धा भगवान केवळ आपल्या कल्याणासाठीच अवतार घेतात, कारण ते प्राणीमात्राचे परम सहृदय आहेत आणि त्यांच्या संपूर्ण क्रिया सर्व जीवांच्या कल्याणासाठीच होतात. अशा प्रकारे भगवंताच्या परम सहृदयतेवर दृढ विश्वास झाल्यावर भगवंताविषयी आकर्षण होते. भगवंताविषयी आकर्षण झाल्यावर संसाराचे आकर्षण आपोआप नाहीसे होते. जसे बालकांचे लहानपणी दगडगोट्यांचे आकर्षण असते आणि त्याचे खेळतात. खेळात दगडगोट्यासाठी आपसतात, भांडतात. एक म्हणतो की हा माझा आहे, दुसरा म्हणतो की हा माझा आहे. अशा प्रकारे रस्त्यावर पडलेल्या दगडगोट्याविषयीच त्यांना महत्त्व वाटते, परंतु जेव्हा ते मोठेले होतात तेव्हा त्यांच्या दगडगोट्याविषयीचे आकर्षण समाप्त होते आणि रुपयाच्या ठिकाणी आकर्षण होते. रुपयात आकर्षण झाल्यावर त्यांना दगडगोट्याच्या अथवा खेळण्यामध्ये काहीही महत्त्व दिसत नाही. तसेच जेव्हा मनुष्याचे परमार्थाकडे लगन लागते तेव्हा त्याच्यासाठी संसाराचे रुपये आणि सर्व पदार्थ आकर्षक न राहता फिके होतात. याचे संसाराविषयीचे आकर्षण आणि आसक्ती नष्ट होते. आसक्तीचा नाश होतोच. भय, क्रोध दोन्ही समाप्त होतात आणि कारण हे दोन्हीही आसक्तीच्या आश्रित राहतात. मनमना हा भगवंताच्या जन्म आणि कर्माच्या दिव्यतेला तत्वाने जाणल्याने मनुष्याची भगवंताविषयी प्रियता होते. प्रियता झाल्याने ते भगवंतालाच शरण जातात आणि शरण झाल्याने ते स्वतः मनमय अर्थात भगवतप्रेमी होतात. सांसारिक भोगाविषयी आकर्षण असणारी माणसे सांसारिक कामनेमध्ये तन्मय होतात. कामात मानः आणि भगवंताविषयी आकर्षण असणारी माणसे भगवंतामध्ये तन्मय होतात. तन्मना हे नित्यनिरंतर भगवान तल्लीन करत असतात. त्यांच्या विचार, आचरण इत्यादीमध्ये भगवंताचीच मुख्यता राहते. प्रेमाच्या आधिक्यामुळे ते स्पष्ट होतात. जणू स्वतःची कोणतीच वेगळी सत्ता नाही. मामुश्रितः वितराग भय क्रोधा मध्ये संसाराची स्वच्छ
संबंध विच्छेद आणि मनमना माम उपाश्रिता मध्ये भगवंताविषयी तल्लीनता आहे. कोणा कोणाचा आश्रय घेतल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. भगवंताचा अंश जीव भगवंताशी विमुख होऊन दुसऱ्याचा आश्रय घेतो, पण तो आश्रय टिकत नाही तर समाप्त होतो. धनादी नाशवान पदांचा आश्रय पतन करणारा असतो. एवढेच नव्हे तर शुभ कर्म करण्यात बुद्धीचा, परमात्मप्राप्तीच्या साधनाचा, तसेच भोग आणि संग्रहाच्या त्यागाचा आश्रय घेतल्याने सुद्धा भगवतप्राप्ती उशीर लागतो. जोपर्यंत मनुष्याचा स्व भगवंताच्या आश्रित होत नाही तोपर्यंत त्याची पराधीनता समाप्त होत नाही आणि तो दुःख भोगतच राहतो. संसाराच्या पदार्थामध्ये मनुष्याचे आकर्षण आणि आश्रय वेगवेगळे असतात. जसे मनुष्याचे आकर्षण स्त्री पुरुष इत्यादी असते, आश्रय वडील माणसाचा असतो. परंतु भगवंताकडे आकृष्ट झालेल्या मनुष्य आकर्षण भगवंतामध्येच असते आणि भगवंताचाच आश्रय असतो. कारण प्रिय भगवानच आहेत आणि मोठ्यात मोठे सुद्धा भगवानच आहेत. वो ज्ञान तपसा पुता मधुभाव मागताः. जरी ज्ञानयोगाने सुद्धा मनुष्य पवित्र होऊ शकतो, तरी पण भगवंताचे जन्म आणि कर्माच्या दिव्यतेच्या तत्वाने जाणण्याचा ज्ञान म्हटले आहे. त्या ज्ञानाने मनुष्य पवित्र होतो, कारण भगवन पवित्राती पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रम या. भगवंताचाच अंश असल्याने जीवातही स्वतः स्वाभाविक पवित्रता आहे. चेतन अमल सहज सुख राशी. नाशवंत पदार्थांना महत्त्व देण्याने त्यांना आपले समजल्यानेच जीव अपवित्र होतो, कारण नाशवंत पदार्थांची ममताच मल आहे. भगवंताला जन्मकर्माच्या तत्वात जाणण्याने जेव्हा नाशवान पदार्थांचे आकर्षण, त्याची ममता संपूर्णपणे नाहीशी होते, तेव्हा सर्व मलिनता नष्ट होते आणि मनुष्य परम पवित्र होतो. कर्मयोगाचा संबंध असल्यामुळे उपयुक्त पदार्थ ज्ञान शब्दाचा अर्थ कर्मयोगाचे ज्ञानसुद्धा मानले जाऊ शकते. कर्मयोगाचे ज्ञान शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पद, योग्यता, अधिकार, धन, जमीन इत्यादी मिळालेल्या सर्व वस्तूच्या संसारासाठीच, आपल्या आणि आपल्यासाठीच नाहीत. कारण हे आहे की स्वरूप नित्य आहे, म्हणून त्याच्याबरोबर अनित्य वस्तू कशा राहू शकतात. तसेच त्याला कामीही कशा येऊ शकतील. गरीरादी वस्तू जन्मापूर्वी आपल्याबरोबर नव्हत्या, मेल्यानंतरही राहणार नाहीत. तसेच समयसुद्धा त्यांना प्रतिक्षण आपापल्या संबंध विच्छेद होत आहे. या मिळालेल्या वस्तूंचा दुरुपयोग करण्याचाच आपला अधिकार आहे, आपली समाजाचा अधिकार नाही. या वस्तू संसाराच्याच आहेत, म्हणून त्यांना संसाराच्याच सेवेत लावायचे आहे. हा त्यांचा सदुपयोग आहे. त्यांना आपले आणि आपल्यासाठी समजणे हे वास्तविक पाहता बंधन अथवा अपवित्रता आहे. अशा प्रकारे 10व्या श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.